मित्रांनो, हायकोर्ट्स ऑफ बॉम्बे ॲट गोवा या ठिकाणी पुन्हा एकदा नवीन क्लर्क पदाची जाहिरात आलेली आहे. तर पाहूया कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, त्याची पात्रता काय आहे आणि महाराष्ट्रातील कोणते व्यक्ती या पदासाठी पात्र आहे. तर पहा काय म्हटलं जाते सुरुवातीला ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर एलिजिबल कॅन्डिडेट्स. जे पात्र विद्यार्थी त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात येते. कोणत्या पदासाठी? तर पोस्ट ऑफ क्लर्क ऑन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट ऑफ बॉम्बे ॲट गोवा. तर हायकोर्ट ऑफ बॉम्बे ॲट गोवा या ठिकाणी जे काही पात्र विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहे ॲज पर द गाईडलाईन्स. जे काय बॉम्बे हायकोर्टाची गाईडलाईन्स आहे त्यानुसार. तर पाहूया ही आत्ताची नवीन जाहिरात आहे. पदाचं नाव जे आहे काय आहे? क्लर्क या पदाची जाहिरात आहे. यामध्ये जागा आहे टोटल 17. सिलेक्शन लिस्ट 17ची आहे आणि वेटिंग लिस्ट आहे 4ची. अशा पद्धतीनं एकूण जागा या ठिकाणी 21 जागेसाठी ही जाहिरात असणार आहे. जर आपण या ठिकाणी पगारीचा जर विचार केला तर ह्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे पहा 19,900 63,207 पे या ठिकाणी त्याला लागू असणार आहे. एजचा जर विचार केला तर या ठिकाणी पाहू शकता वेगवेगळ्या आरक्षणानुसार या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं एज आहे. तर ओपनसाठी जे 18 ते 45 एज असणार आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बॅकवर्ड अदर क्लासेससाठी देखील या ठिकाणी पाहू शकता. काय म्हटलेलं द कॅन्डिडेट्स मस्ट नॉट बी लेस दॅन म्हणजे 18 पेक्षा कमी अँड नॉट बी मोर दॅन 45 पेक्षा जास्त त्यांचं एज असलं पाहिजे. तर क्वालिफिकेशनचा जर विचार केला अत्यंत महत्त्वाचं आहे पहा. द कॅन्डिडेट्स मस्ट प्रोसेस युनिव्हर्सिटी डिग्री. कोणतीही डिग्री तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे आणि जे काही प्रेफरन्स असेल तर ते आपल्याला माहीतच आहे. ज्यांचं लॉमध्ये डिग्री झालेली अशांना काय केले जाते? प्रेफरन्स दिले जाते. दुसरी क्वालिफिकेशन्स आहे द कॅन्डिडेट्स पास स्पीड 40चं इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अजून काय म्हटलेलं आहे क्वालिफिकेशन्समध्ये पहा द कॅन्डिडेट मस्ट प्रोसेस नॉलेज इन ऑपरेटिंग कॉम्प्युटर्स म्हणजे MSc सर्टिफिकेट तुमच्याकडे असले पाहिजे. आता इथं महत्त्वाचे पहा नॉलेज ऑफ कोकणी इज इसेन्शियल. तुम्हाला कोकणीचं नॉलेज असायला पाहिजेच. त्याच्यानंतर पुढे नॉलेज ऑफ मराठी डिझरेबल. तुम्हाला मराठी आली तर ठीक आहे, नाही आली तर काही हरकत नाही, कारण तुमच्या डिझरेबल आहे ते, असं काही कंपल्सरी नाही, परंतु कोकणी लँग्वेज तुम्हाला यावी लागते. त्याच्यानंतर पुढे स्लॅबसचा जर विचार केला 90 मार्काची पूर्ण स्क्रीनिंग टेस्ट असेल. यामध्ये स्लॅबस दिलेला आहे पाहू शकता. कोकणी 10 मार्काचं, इंग्लिश 20 मार्क, जनरल नॉलेज 20 मार्क, त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स 20 मार्क, ॲथमॅटिक्स 20 मार्क आणि कम्प्युटर 10 मार्क. अशा पद्धतीने 90 मार्काची परीक्षा असेल. टायपिंग टेस्ट 20 मार्काची असेल. पासिंगसाठी 10 मार्क असतील. ड्युरेशन किती असेल? 10 मिनटं. 400 वर्ड असतील. तुम्हाला 10 मिनिटामध्ये ते टाईप करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढे जे आहे ते पूर्ण त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होईल. इंटरव्ह्यूच्या नंतर तुमचं काय होईल? त्या ठिकाणी सिलेक्शन होईल. अशा पद्धतीनं ही पूर्ण प्रोसेस असेल आणि प्रोसेस ही शॉर्टलिस्ट पद्धतीची आहे. अगोदर सुरुवातीला काय केले जाईल? शॉर्टलिस्ट केले जाईल आणि शॉर्टलिस्ट केल्याच्यानंतर संपूर्ण प्रोसेसनंतर सिलेक्शन लिस्ट लावण्यात येईल. तर अशा पद्धतीनं ही संपूर्ण जाहिरात होती. तर तुम्ही पाहू शकता. हा अर्ज कसा भरावा? तर हा अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटवर ऑनलाईन तुम्हाला काय करायचं? पूर्ण अर्ज भरायचा आहे. याबद्दल तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम या चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तात्काळ अपडेट्स त्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल.